प्रियांका गांधींना ईडीनं समन्स बजावलं, तर हरियाणातील घोटाळ्यामध्ये प्रियांका गांधींचं नाव आलंय। जमीन घोटाळा प्रकरणामध्ये नाव आल्यानं प्रियांका गांधींना नोटीस बजावण्यात आली आहे। तर ईडीच्या चार्जशीटमध्ये सुद्धा प्रियांका गांधींचं नाव आलंय, त्यामुळे प्रियांका गांधींच्या अडचणी सध्या वाढण्याची शक्यता वर्तवण्यात आली आहे। दरम्यान प्रियांका गांधींवर गुन्हा दाखल झाल्यानंतर काँग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी सुद्धा हल्लाबोल केलाय। इंग्रजांसारखं भाजप आणि मोदी सरकार गांधी परिवाराला घाबरतं, भाजपची पिल्लावळं ही गांधी परिवारावर आरोप करत असतात, अशा शब्दात पटोलेंनी टीकास्त्र सोडलंय। तर खोटे गुन्हे दाखल करणं यांची परंपरा आहे, तर घाबरत असून भाजप सत्तेतून बाहेर जाईल असा दावा सुद्धा पटोलेंनी केला। आपण पाहिलं असेल की इंग्रज सुद्धा गांधीला घाबरायचे, त्याचप्रमाणे भाजप नरेंद्र मोदीचं सरकार गांधी परिवाराला घाबरते। ज्याला हे घाबरतात त्या लोकांवर खोटे गुन्हे दाखल करून कारवाई करणं ही केंद्रातल्या नरेंद्र मोदीच्या आणि भाजपची परंपरा राहिलेली आहे। ही जी घाबरटपणा आहे, जी भीती आहे, हीच बीजेपीला त्यांच्या सत्तेतून बाहेर जाण्यासाठी हा एक मार्ग निघेल